9 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गातील आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आहे। आंगणेवाडी जत्रा आणि मतमोजणी मात्र एकाच दिवशी आली आहे। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलंय। दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आणि श्री भराडी देवीची जत्रा या दोन्ही एकाच दिवशी येत असल्यामुळे एक मोठ्या प्रकारची गर्दी जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे। आम्ही वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपण पालन करावे अशी जिल्हा प्रशासनाकडून मी विनंती करते। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर आलेला मेल हा परदेशी भाषेत आलाय। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय नाही तर युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा हा मेल आहे। निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी ही माहिती दिली आहे। परदेशातील मेल चुकून आपल्याकडे आला असल्याची ही माहिती आहे। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तपासणी करण्यात आली। कलेक्टर सरांच्या मेलवरती मेल प्राप्त झाला। तो रशियन भाषेत होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ऑफिसेसमध्ये आहात त्या ऑफिसमध्ये त्यांनी ते 10 ठिकाणं त्या मेलमध्ये नमूद केलेले होते आणि त्या ठिकाणी बॉम्ब बसवलेला आहे असं त्या मेलमध्ये नमूद होतं। ती सर्व जी 10 ठिकाणं आहेत ते 10 ठिकाणं युक्रेनमधले आहेत आणि कीव शहरातले आहेत। गेटवरची सिक्युरिटी जी आहे आपली पोलीस सिक्युरिटी ती पण आपण टाईट केलेली आहे। त्याच्यामुळं अनोळखी व्यक्ती दिसताच सिक्युरिटी पण आपल्याला त्या ठिकाणी येऊ देत नाही। संशयास्पद व्यक्ती दिसली तरी सिक्युरिटीचा त्या ठिकाणी आपल्यावर चांगल्या प्रकारे वॉच आहे। पुण्यातील नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी बंद राहणार आहे। नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान। त्यामुळे ही लेन बंद करण्यात येणार आहे। पुणे सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे ग्रँटी बसवण्यासाठी 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे। या दरम्यान नागरिकांनी या सेवा रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केलं। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शरद पवार सक्रिय झालेत। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार हे भावूक झाल्याचं अनेकांनी पाहिलं। त्यांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली। त्याचं पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली। त्याच वेळी आता शरद पवार हे स्वतः राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बारामतीकरांनी पाहिलं। शरद पवार बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीची पाहणी करण्याकरता पोहोचले। बारामती शेजारील नीरा वाघज गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांकडून करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।